संबोधलं जातं असे विद्यानंद पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला जाईल। भूमिपुत्र मैदानाचा पाठपुरावा आणि भूमिपुत्र मैदान मिळण्यासाठी जो उठाव ज्या पद्धतीने पेपरवर्क झालं होतं त्यामध्ये महत्त्वाची भूमिका विद्यानंद पाटील यांची राहिली आणि आज त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। रूपचंदजी पाटील सर इथे उपस्थित आहे, त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल। चला लवकर घ्या। पहिल्याच बॉलवर काय घडलंय, क्रॉपस्टमच्या बाहेरच्या बॉलला कट करण्याचा प्रयत्न करत असताना रोहित मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल देत असताना पहिला धक्का लागतोय टीमला आणि फलंदाज बाद होत असताना रोहित परतलाय। ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला, कट करण्याचा प्रयत्न करत असताना रोहित पाटील बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि पहिल्याच बॉलवर अजिंक्य गजानन पाटील मात्र विकेटची प्राप्ती करतोय। पांचाल सर इथे उपस्थित आहे, दरवर्षी त्यांची उपस्थिती असते, त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल। पुष्पगुच्छ देऊन आकाश यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे। थँक्यू सर। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर अजय पाटील। अजय म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय, कॅप्टन आहे, कर्णधार आहे, युवा खेळाडू आहे। पहिल्याच बॉलवर विकेट, रोहित सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाल्यानंतर एक दडपण असतं, एक जबाबदारी असते। पाबपलीचं षटक आहे, इथे फ्लिक केला जातोय, चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय, एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावासाठी इंटरेस्ट दाखवला होता अजय म्हात्रेने पण थांबवलंय। एक वर एक गडी बाद अशी धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते। गुपेशजी पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद झाला होता आणि पहिल्याच बॉलवर अजिंक्य पाटीलने सफलता प्राप्त केली होती। रोहित सारखा एक इनफॉर्म खेळाडू आहे ज्याने जर पाहिलं तर कोपरखेडे अंतर्गत स्पर्धेमध्ये अनेक वेळा चांगली कामगिरी केली आणि आज या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर तो बाद झाला, गोल्डन डकचा शिकार झाला। एक गडी बाद, एक धावा, धावफलकावर लागत असताना टीम साही मल्हार टीम बॅटिंग करतोय। पहिल्या षटकाचा खेळ, पॉवर प्ले आहे, फ्लाय स्लिप आहे, थर्ड मॅन आहे, आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, इथे देखील ऑफस्टंपवर मारा, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला। लाजबाब गोलंदाजी, अजिंक्य पाटील यासाठी ओळखला जातोय, भरपूर वर्ष कोपरखेडे गावाचं नेतृत्व केलंय। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि आज देखील आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी इथे कॉन्ट्रीब्युशन देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धारदार गोलंदाजी। पुन्हा एकदा ऑफस्टंपवर कट केला जातोय, चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, दणदण करत चेंडू होतोय फरार, चेंडू सीमारेषी पलीकडे। या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार। आपण जर पाहिलं निखिल म्हात्रेच्या बॅटमधून धावा करावा लागतील, धावांसाठी धाव करावा लागतील। आज जर आपण केलं नाही तर 365 दिवस या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल। चेंज ऑफ पेस त्याला रीड केलाय, इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, दणदण करत सीमारेषे पलीकडे। निखिल म्हात्रेच्या बॅटमधून येतोय सलगचा दुसरा क्रॅकिंग चौकार। मॅच 5 बॉलचा खेळ संपलाय, आतापर्यंत टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि चांगली बॅटिंग निखिल म्हात्रे करत असताना अजिंक्य पाटील सारख्या एक मातबर गोलंदाजावर अटॅक करणं ही देखील एक चांगली रणनीती आहे। पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंग करणं इम्पॉर्टंट आहे कारण की या मॅच मध्ये तुम्हाला अप्रोच फार महत्त्वाचा आहे। हा अप्रोच खूप चांगला पाहायला मिळाला निखिल म्हात्रेच्या माध्यमातून। शेवटचा बॉल आहे, यस अँगल चेंज केलं, बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय, सबमरीन राहिलाय, डॉट बॉलची सांगता होते। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा। गुपेशजी काय म्हणाल, पहिल्या बॉलवर विकेट आले त्यानंतर मात्र निखिल म्हात्रेची 2 चौकार, या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, 1 गडी बाद।
अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल, कारण की पहिलं षटक असतं, रिंगणाचं बंधन असतं आणि रिंगणाच्या बंधनामध्ये मुक्त फटके जास्त येत असतात. आणि परंतु अजिंक्यने हात खुलून दिले नाही आहेत, बॅटमधून चांगल्या धावा काढता आला नाही असं म्हणू शकतो हे साई मल्हारला. सध्याच्या घडीमध्ये विघ्नेशजी पाहिल्यानं तर ह्या वर्षामध्ये रँकिंगमध्ये नंबर 1मध्ये असलेला साई मल्हार संघ आज मात्र धावांसाठी कुठेतरी झुंजताना दिसतोय, कारण की त्यांचा जो मेन फलंदाज आहे रोहित हा बाद झाला. त्यानंतर जर पाहिलं त्या संघात प्रणीत हा चांगला खेळत असतो, परंतु आज कदाचित प्रणीत उतरला नाही, काहीतरी प्लॅनिंग डावपेच काय वेगळा असावा किंवा इंजुरीने झुंजत असावा प्रणीत. या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही काय केलं त्यापेक्षा या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये तुम्ही काय करता हे आता महत्वाचं आहे. जाऊया षटक क्रमांक दुसरं, गोलंदाजी ट्रॅकवर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. गोलंदाजी ट्रॅकवर यश पाटील. लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळते, थ्रू द कव्हर चेंडू जातोय डीप मधून, क्षेत्ररक्षक वेगाने येईल, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली आहे आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. विघ्नेशजी बऱ्याच वेळा साई मल्हारसाठी साहिल म्हणून आहे, साहिलने पारितोषिक लावलं, 10,000 रुपयाचं पारितोषिक लावलं, जिंकलेलं आहे. आज त्याने पुन्हा एकदा पारितोषिक लावलेलं आहे. जर जो कोणी फलंदाज षटकार ठोकेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक असेल साई मल्हारसाठी. डेफिनेटली आपले समर्थक असतात, आपल्या टीमचे पाठीराखे असतात, यामध्ये भरपूर जबाबदारी असेल आणि आज प्रत्येक खेळाडूंसाठी नेहमीच त्यांचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं असतं. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर यश आलाय, कॅप्टन आहे, यंगस्टर युवा खेळाडू आहे. त्याच्या समोर जर पाहिलं तर अजय म्हात्रे सारखा खेळाडू पाहायला मिळते आणि कॅप्टन वर्सेसचा हा मुकाबला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फ्लिक केला जातोय, फाईन लेग रिजन इनफिल्डच्या आतमध्ये आहे, चेंडू होतोय फरार, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. अजय म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब चौकार. विघ्नेशचे जर अजयकडे पाहिला ना तर वंडर बॉय कोपर खेळण्याचा जरूर म्हणू शकतो, असं चांगला खेळत असतो. इथे देखील बॅकफुटला येऊन बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये स्ट्रोक खेळलाय, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना बघा दोन्ही बॅटर आता सेट झाले, दोन्ही बॅटरने आता चांगली बॅटिंग केली, दोन्ही बॅटरने चौकार लगवले, त्यामुळेच ही जबाबदारी आता पेलवत असताना आपल्या खांद्यावर आहे. धावा करावा लागतील. मागच्या मॅच मध्ये 30च धावा झाल्या होत्या, या मॅच मध्ये 50 पर्यंत उंबरठा गाठावा लागेल जर हा सामना जिंकायचा आहे. फुल टॉस बॉल बिरकावलाय ऑन साइडला, अजिंक्य पाटीलच्या हातात चेंडू आणि तो सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाज बाद होत असताना निखिल म्हात्रेला परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम साई मल्हार संघाला, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. वैभवजी भोईर सर इथे उपस्थित आहे, त्यांचा सत्कार व सन्मान केला जाईल. कॅमेरामॅन फोकस प्लीज. दिलीपजी यांच्या शुभ हस्ते वैभवजी यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. वैभव भोईर ज्या व्यक्तीने नुकतंच सार्वत्रिक निवडणूक लढली आणि जो गावामध्ये समाजकार्याचा वासा हाती घेऊन आज जो गावाच्या विकासासाठी त्यांनी देखील भरपूर चांगलं कार्य केलं, त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो. भालचंद्र स्मृती चषक ही स्पर्धा देखील त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय. योगेश भोईर यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विराट कोहली म्हणून ओळखला जातोय आणि आज रिद्धी सिद्धी कोपरी संघाला उभारण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका राहिली आहे. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ असताना गुपेशजी जर पाहिलं तर विकेटची प्राप्ती होती आणि धावा करण्यासाठी इथे प्रयत्न करत असताना साई मल्हार टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 17 ऑन स्कोर बोर्ड. 17वर 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 9 आणि या ओव्हरमध्ये धावा जर पाहिल्या तर 8 धावा आल्या, म्हणजे हे षटक चांगलं म्हणावं लागेल आणि निखिल म्हात्रेची विकेट देखील प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. जी जरूर विघ्नेशजी म्हटलं तर खूप चांगली यशची गोलंदाजी म्हणता येईल, कारण की कालच्या दिवसात देखील यशची गोलंदाजी अप्रतिम होती आणि त्याने पारितोषिक देखील पटकावलं होतं. बेस्ट बॉलर, एक जबरदस्त असा तंत्रशुद्ध गोलंदाज आहे आणि त्यानं धावाला अंकुश देण्याचं काम नेहमीच करत असतो. चांगलं षटक म्हणावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पाबबलीचं रिशिक्षण संपलं गेलंय. आता उर्वरित
यस 3 ओव्हरचा सामना आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला 30+ धावा कराव्या लागतील. 17 धावा दाखल कराव्या लागतील. षटक क्रमांक अखेरचं हाताळण्यासाठी गोलंदाजीची जबाबदारी संजीव आगासकर अगदी 50 ओलांडल्यानंतर देखील आपल्या टीमसाठी गोल्डन टीमसाठी हा गोल्डन आर्म आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना असे लेजंड खेळाडू असतात ना जे 40+ 50+ होतात, त्या खेळाडूंकडून भरपूर प्रेरणा घेण्यासाठी असते. आणि आज या खेळाडूंकडून ही प्रेरणा देखील यंगस्टर घेत असतील, कारण की त्यांनी आपला काळ गाजवला, आपला क्रिकेट गाजवलं, आपल्या गावाचं नेतृत्व केलं. आणि या सगळ्याच खेळाडूंचा आज मिलाफ म्हणजेच विघ्नेश्वर मित्र मंडळ आयोजित कॉलेज बॉय चषक 2026 चा घमासान. तिसऱ्या ओव्हर, शेवटचा ओव्हर, आखो टप्प्याचा बॉल हुक केलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. फलंदाज जर पाहिलं तर मनीषच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. षटकार आलाय. 6 धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. इथे देखील ऑप्स्टमच्या बाहेरच्या बॉलला टर्न केलाय. अजिंक्य पाटीलने थोडी घाई गेली, अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. आणि चेंडू होतोय फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये, आणि चूक झाली अजिंक्य पाटील कडून. दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे पण इथे कुठेतरी घाई गेली. 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. यावेळी देखील पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पाहायला मिळते. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. गुपेशजी, काय आकडा मनामध्ये चालला असेल बॅटिंग करणाऱ्या टीमकडे? जे जरूर पाहिलं तर 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेले आहेत आणि बऱ्याच वेळा गाठलेले आहेत. 40, 45, 50 पर्यंत पोहोचले. आता आज देखील त्यांचं लक्ष तेच असावं, पण 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, उर्वरित आहेत. इथे लाईन मिस केली ऑप्शनच्या बाहेर. अंपायर बिरजू भगत यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॉल आणि बॅटचा कुठलाही ताळमेळ नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येऊ दे, पण या धावा मोठ्या प्रमाणात पाहिजेत, म्हणजेच मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये देखील 30 धावा पाहायला मिळाल्या. टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे येईल का? नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना 32 या आकड्यावर 32 धावा दाखल करावं लागली. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विघ्नेश्वर मित्र मंडळ आयोजित कॉलेज बॉय चषक 2026 म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी आपण अनुभवतोय. शफल उड मारण्याचा प्रयत्न करत असताना मिस झालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय, म्हणजेच पहिला डाव संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या आकड्यावर आणि 33 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम जय मल्हार संघाने टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. बघूया आयोजकांकडनं पुन्हा एकदा आम्हाला कळवण्यात येते की रांजणदेवी आणि चर्यदेव टीम दोन्हीही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचं आहे. पहा, आयोजकांकडनं ज्या ज्या सूचना येतील त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असू. चर्यदेव मित्रमंडळ आणि रांजणदेवी क्रिकेट असोसिएशन
नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी त्वरित यायचं आहे प्लीज. एका मागे एक संघ खेळत आहेत. विघ्नेश पाहत असाल कोपरखंडातून 12 संघ आहेत. जय संतोषी माता, एकविरा मित्र मंडळ राधाकृष्ण आणि श्री गणेश मित्र मंडळ, त्याचबरोबर अनुप स्मृती, स्पॉट बॉईज, साई मल्हार, गोल्डन, रांजनदेवी, चेरेदेव, कॉलेज बॉईज आणि संजोग स्मृती, असे 12 संघ खेळत आहेत. आणि 12 संघ बरोबर म्हटलं तर विघ्नेशजी आपल्याला माहीत असावं, गुडलक हा संघ बराच काळ क्रिकेटची सेवा केलेला आहे, खेळलेला आहे आणि त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. डेफिनेटली चांगला उपक्रम आहे. लेजंड खेळाडूंचा सन्मान मान राखणं गरजेचं आहे आणि मी कॉलेज बॉय टीमचं सगळ्यांचंच कौतुक करतो की अशा लेजंड खेळाडूंचा तुम्ही सन्मान करताय. आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळेच कोपरखेडे गावाचं क्रिकेट ज्याने गाजवलं आणि गुडलक संघातील प्रत्येक धुरंधर खेळाडूंचा इथे विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. सुधीरजी करपे सरांचा सत्कार व सन्मान केला जाईल. पुष्पगुच्छ डॉक्टर सन्माननीय डॉक्टर सुधीरजी करपे सर यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. विघ्नेशजी पाहत असाल बऱ्याचशा गावामध्ये आपल्याला ह्या लाईन वगैरे शिस्त वगैरे दिसत नाही, पण कोपरखेडा गावची ही शिस्त आणि शान आहे. भूमिपुत्र मैदानावर आपण असेच खेळाडू येत असताना पाहत असाल. पहा नाही, हल्लीचं क्रिकेट जर पाहिलं तर फार डेव्हलप झालंय. आता शिस्त देखील थोडीशी वाढत जाताना दिसते. आता वेळेवर देखील सामने सुरू होतात आणि ही शिस्त दाखवणं गरजेचं आहे, कारण की जंटलमॅन गेम आहे क्रिकेट आणि या क्रिकेटची ज्या पद्धतीने सन्मान करणं गरजेचं आहे. तुमचा डिसिप्लिन, तुमची शिस्त ही फार महत्त्वाची असते. त्यामुळेच हे डिसिप्लिन आणि शिस्त आज कोपरखेडे गावामध्ये दिसते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं कौतुक नेहमीच केलं जातं आणि आज प्रत्यक्षात ही स्पर्धा कव्हर करण्याची अनुभव मला लाभला आहे. त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मी आभार मानतोय. दिलीप पाटील असेल किंवा आमचे सगळेच सहकारी कॉलेज बॉयचे सदस्य असतील, या सगळ्याच घटकांनी भरपूर मेहनत घेतली. प्रत्येक घटकाने या स्पर्धेसाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता न पडो यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांचं देखील सगळ्यांचाच आभार मानतोय. रांजनदेवी क्रिकेट टीम प्लीज नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचं आहे. आयोजकांकडनं कळवण्यात येत आहे की आपण जर जास्त उशीर केला तर आपल्याला पॅनल्टी लागेल. साई मल्हार संघाने हा सामना जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल साहिल म्हात्रे यांच्याकडनं. पहा विघ्नेशजी प्रत्येक सामन्यासाठी त्याचं पारितोषिक असतं. एक चांगलं डेडिकेशन आहे आणि चांगलं पाठबळ म्हणू शकतो. ज्या पद्धतीने आपल्या संघाला स्फूर्ती द्यायची असेल तर पारितोषिक जरूर साहिल नेहमी देत असतं. आणि ह्यावेळेस देखील त्याने आव्हान केलेलं आहे की आपण जर जिंकलात हा पहिला जरी सामना तरी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल साहिल प्रमोद म्हात्रे यांच्याकडनं. अजिंक्य आणि हितेश खेळण्यासाठी येते जोडी. चला, अजिंक्य पाटील आणि हितेश म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 33 धावांचं टार्गेट आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11ची सरासरी राखावी लागेल. आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय आलाय. अजय म्हात्रे कॅप्टन आहे. पहिली ओव्हर अजिंक्य पाटील समोर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, बॅटची एज, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. 18 मध्ये 33 करायचे आहेत, त्यामुळेच प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे आणि त्यामुळेच धावा कराव्या लागतील. तर पाहिलं तर बॉलिंग अटॅक चांगला आहे, परंतु अजिंक्यचे फॉर्म जर पाहिलं इन फॉर्म मध्ये आहे आज. मात्र त्या पाहूया काय होतंय, काय घडतं, काय बिघडतंय. चला, टॉस साठी मी नेक्स्ट मॅच रांजणदेवी आणि चेरेदेव टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. अक्रॉस स्ट्रोक खेळ आहे. चेरेदेव टीम आले, रांजणदेवी टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. टायमिंग होऊ शकलं नाही. चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये, सिंगल मिळते. अजिंक्य पाटीलचा खेळ जर पाहिला तर अनेक वर्षापासून कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिला आहे. नुकतीच झालेली अग्रकोळी प्रीमियर लीग त्यामध्ये देखील काय परफॉर्मन्स केला होता. आपल्या टीमसाठी अर्धशतक झळकवलं होतं कराव्याच्या मैदानावर. असे अनेक खेळी आहेत. घणसोलीच्या मैदानावर देखील कोपरखेडे 11 कोपरखेडे टीमसाठी खेळत असताना अगेन्स्ट घणसोली काय अप्रतिम अर्धशतक झळकवलं होतं. अशा अनेक मोठमोठ्या खेळ अजिंक्य पाटील यांची पाहिली. इथे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस स्लॉक केलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन उत्सव 3 रंगांचा आभाळी उधळला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडवला. त्या सगळ्याच शूरवीरांना अगदी नतमस्तक होऊन आजचा दिवस देखील साजरा केला जातोय. आणि बॅटची एज लागतोय. चेंडू जातोय फाईंड मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर
चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चला चेरेदेव टीमचा कॅप्टन आलाय, तर रांजणदेवी टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. शेवटचा कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. शिस्तीचा खेळ तुम्ही दाखवा आणि डिसिप्लिन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्याने पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. फुरलेंचा चेंडू आहे, बिरकावलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 11ची सरासरी राखायची या मॅच मध्ये. विघ्नेशजी आयोजकांकडनं आपण जे बोलत आहोत ना, ते आत्ताही पुन्हा एकदा मी बोलतोय की आयोजकांकडनं आम्हाला कळवण्यात येते की रांजणदेवी टीम या टीमनेच फक्त आमचा जो टाईम आहे तो साधला नाही आहे. सगळ्या संघाने ब्रेकमध्ये हाफ ब्रेकमध्ये जरूर टॉस नाणेफेकीचा कॉल घेतलेला आहे, परंतु रांजणदेवी टीम ही खूप उशिराने येते. हे जे बोल आहेत ना ते आयोजकांकडनं आहेत जरूर, कारण की आपण जे बोलत असतो ना ते जे घडत असतं ते बोलत असतो विघ्नेशजी. डेफिनेटली कॉमेंटेटर फक्त आपलं काम करतो. ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्या सूचना तुमच्यापर्यंत देण्याचं काम फक्त समालोचकांचं असतं. आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये अजूनही करायचे 23 धावा. प्रत्येक षट विघ्नेश्वर मित्रमंडळ आयोजित कॉलेज बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही अनुभवताय. भूमिपुत्र मैदानावर कोपरखणेचे अगदी लेजंड खेळाडू आणि आजी माजी खेळाडू देखील या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना दिसतील. आता मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. गुपेशजी काय म्हणाल, जर अजिंक्य पाटीलची विकेट प्राप्त झाली तर नक्कीच मॅचमध्ये वापसी होईल का साई मल्हार टीमची? जी जरूर. अजिंक्य पाटीलचा विकेट मिळाला तर कुठेतरी दडपणात येऊ शकतं, कारण की ज्युनियर खेळाडू जे आहेत हितेश जर म्हटलं तर हा देखील चांगला खेळाडू आहे, चांगला खरपूस समाचार घेत असतो, परंतु अजिंक्य पाटीलची विकेट खूप महत्त्वाची आहे. पण पहिला डाव जर पाहिला तर प्रणित म्हात्रे हा फलंदाजीसाठी आला नाही. ही एक वेगळी बाब असेल, कारण की एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या रिदममध्ये आहे, पण तो फलंदाजीसाठी का आला नाही असा सवाल अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये उद्भवला आहे. तर जाऊया, 33 धावांचे टार्गेट आहे आता. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू, चांगली झेल होऊ शकते. आणि पहा रोहित, व्हॉट अ कॅच यार, ब्रिलियंट कॅच. डीजे प्लीज. मॅचचा टॉस आपण विद्याभाऊ पाटील यांच्या शुभस्ते केला जातोय. चेरेदेव वर्सेस रांजणदेवी हे दोन संघ लढताना दिसतील. पुढची लढत विद्यानंद पाटील भाऊ यांच्या शुभस्ते केला जाईल. तो टॉस आणि टॉस जिंकलाय चेरेदेव संघाने. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने यस जिंकवलेले. विघ्नेशजी जर पाहिलं ना, रोहितची जो झेल होता ना, आपण अजिंक्य पाटीलची जरूर चांगली प्रशंसा केली. चांगला खेळ अजिंक्य पाटीलचा आहे. आणि रोहितच्या बाबतीत म्हणावं तर त्याच्यासारखा 19-20 म्हणण्यापेक्षा दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये होते. एका काळामध्ये चांगले खेळ खेळत होते आणि रोहितचं नाव कुठेतरी पुन्हा एकदा यावं हे ईश्वराला जरूर मान्य असेल. आणि रोहितने झेल टिपला होता अप्रतिम. न्यू बॅटर यश पाहायला मिळते. खोलबट टप्प्याचा चेंडू कुदून काढलाय, सिंगल मिळते. आता इक्वेशन बदललाय, 10 मध्ये 24 करायचे आहेत. जोपर्यंत अजिंक्य पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, तोपर्यंत टीम गोल्डन संघाचा या मॅचवर ताबा आहे. जी जरूर अजिंक्य पाटील असेल, हितेश, नंतर देखील यश देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सध्याच्या घडीमध्ये चांगला खेळ खेळत असतो. बऱ्याच वेळा त्याने षटकार देखील ठोकलेले आहेत. अजिंक्यने कालच्या सिरीजमध्ये चांगली सिरीज देखील पटकावलेली आहे. असा खेळाडू, गुणवंत खेळाडू, कौशल्य दाखवत असतो. 360 मध्ये खेळत असतो. आपण नेहमीच पाहत असतो अजिंक्य पाटीलला. परंतु निखिल ह्याच्याकडे तंत्रशुद्ध गोलंदाजी आहे. त्याचे वडील ज्या पद्धतीने बुंदा मारायचे त्या पद्धतीने बुंदा देखील मारतो. शॉर्ट पिच चेंडू टाकतो किंवा गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकतो. परंतु अजिंक्य पाटील सावरून खेळतो. बुंदा मारला तर हेलिकॉप्टर खेळतो. त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू आला तर लेग साईडच्या दिशेने उंच असा हुक करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर गुडलँड स्पॉटवर चेंडू आला तर त्याला मात्र स्ट्रेट हिट
देखील खेळत असतो किंवा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू असेल तर कट करून मात्र अप्पर कट किंवा फ्लिक करून मात्र धावसंख्येला आकार देतो असा अजिंक्य पाटील देखील आहे. परंतु पाहूया अजिंक्य पाटील की निखिल सध्याच्या घडीमध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये कोण सफल ठरतो ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा निखिल निघतोय, पाहूया अजिंक्य पाटीलसाठी. अजिंक्य पहिला सफल झाला आहे, शॉर्ट पिच चेंडू आहे आणि मी म्हटलं होतं हुक करण्याचा क्षमता आहे. रोहित चेंडू समोर पळतोय आणि झेल टिपतोय, अजिंक्य पाटील बाद होतोय, तंबूत परततोय. रोहित आणि साई मल्हार टीममध्ये जर पाहिलं तर उत्साहाचं वातावरण निर्माण होत आहे. अजिंक्य पाटील बाद होतोय, संघ स्थिर होतोय 90. पाटीलने आजच्या दिवसातली सर्वात महत्वाची कॅच पकडली आहे, ती म्हणजेच अजिंक्य पाटीलची. म्हणजे अर्ध काम पूर्ण झालंय या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर निखिलने कमाल केली. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, तिसऱ्या बॉलवर विकेट आली. या मॅचला कलाटणी आणणारं षटक म्हणावं लागेल. आता समीकरण बदललंय. जिकडे पारडं जड पाहायला मिळत होतं गोल्डन टीमचं, आता पारडं जड जय मल्हार टीमचं पाहायला मिळते. साहिल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोजसाठी. विघ्नेशजी, माझ्या फोनवर जास्त कॉल असतील ना तर साहिल म्हात्रेचे असतील, कारण की त्याची टीम ज्या वेळेस खेळत असते ना त्यावेळेस प्रोत्साहन देत असतो नेहमीच. आणि पहा, जसं झेल टिपला अजिंक्य पाटीलला तंबूत पाठवला, त्यानंतर रोहित म्हात्रेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे घोषित झालेलं आहे. थँक्यू सो मच. तर हे नवीन खेळाडू येतोय जय, हा देखील धष्टपुष्ट खेळाडू आहे, चांगले फटके खेळतो. परंतु पाहूया शॉर्ट पिच चेंडूवर मात्र लॉंग लेग रिजनमध्ये क्षेत्र खाली असल्यामुळे त्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला आणि मात्र धावसंख्या काढल्या. 4 संघ पोहोचला, 4ने पुढे 13वर. डीजे प्लीज. 13 धावा फलकावर लागली. चौकार आलाय, अखूट टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे आणि आल्या आल्या पहिला चौकार लगवलाय फलंदाज जयच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 13, या आकड्यावर 33 धावा करायचे. आता उर्वरित जर चेंडू पाहिले तर 8 आणि 8 बॉलमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. निखिल गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. इथे देखील ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला टर्न केलाय. रोहित पाटील आज बिझी क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातोय. 2 अप्रतिम झेल पकडले रोहितने. बॅटिंग मध्ये पहिल्याच बॉलवर तो बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग मध्ये कमाल केली. आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना रोहित पाटील या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक अजय त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद होत असताना यशला परतावा लागेल. कॅप्टन परतलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. थोडंसं थांबवतो कारण की पारितोषिक आलेलं आहे. साहिल म्हात्रे यांच्याकडनं अजयसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक जरूर घोषित झालेलं आहे. अजय, चांगला झेल टिपला. तुम्ही म्हटलं ना की खेळामध्ये शिस्त असली, चिकाटी असली, जिद्द असली तर नेहमीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. ही चिकाटी आणि ही जिद्द ह्या वर्षीमध्ये आपण जर पाहिलं साई मल्हारकडे अप्रतिम खेळ खेळत आहेत. आणि जर म्हटलं सकाळच्या क्षेत्रामध्ये मुलाखत होत असताना प्रणित बरोबर बोललो, प्रणित जिंकण्याचा प्रयत्न असेल का? प्रणित म्हणतो माझी इंजुरी आहे, परंतु प्रणित आज जरूर बॅटिंग केली नाही, परंतु त्याच्यानंतर त्याच्या साथीदारांनी चांगली साथ दिली आहे आणि साई मल्हारला जिंकण्याच्या उंबरठ्यावर नेण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावा काढाव्या लागतील. आता ही 19. पाहूया, द्वंद्व युद्ध म्हणू शकतोय. एका बाजूला जर पाहिला तर गोल्डन संघ, ज्याने बराच काल क्रिकेटची सेवा, क्रिकेट खेळला आहे, आणि त्याच्यानंतर जर पाहिला साई मल्हार हा संघ देखील सध्याच्या घडीमध्ये ह्या वर्षातील सर्वात फॉर्ममध्ये असलेला संघ. पुन्हा एकदा साहिल म्हात्रे यांचा कॉल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. साहिल म्हात्रे यांच्याकडनं प्रणितसाठी संधी आहे. पहा, इंजुरी आहे परंतु संघाला जिंकवून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहत असाल आपण उजव्या खुशीमध्ये त्याच्या दुखापत आहे. विघ्नेश, आपण इथून पाहत असाल जरूर हात लावत असतो. लेग ब्रेक केला. पहा, सफल झाला होता फलंदाजाने. त्यानंतर उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मिळाली धाव 1 अवंतर. एक्स्ट्रा धावाच्या सहाय्याने संघ पोहोचला 15 वर. अजूनही येणारे चेंडू बाकी आहेत. 6 आणि धावा काढाव्या लागतील 18. म्हणजे 3 मोठ्या फटक्यांची जरूरत आहे. पाहूया काय होतंय. गोल्डन संघ विरुद्ध खेळत असताना साई मल्हार. पुन्हा एकदा प्रणित. गोलंदाजी शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला लेग साईड रिजनमध्ये ढकलून दिला. शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये सतीश वेटा हा क्षेत्ररक्षण करतोय आणि संघाला चांगली साथ देते. पुन्हा एकदा 1 धाव जरूर पळून काढली होती. यश जयच्या साहाय्याने
सूर्याने आणि संघ पोहोचला 16वर. अजूनही चेंडू बाकी आहेत 5 आणि धावा काढावं लागतील 17. शक्यता आहे भूमिपुत्र मैदान आणि भूमिपुत्र मैदानावर बराच वेळा विघ्नेश जर पाहिला ना तर या 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकण्याची क्षमता असलेला हा गोल्डन संघ आहे. परंतु प्रणित हा मंजावं खिलाडी म्हटलं तरी चालेल असा खेळाडू आहे. पाहूया लेग ब्रेक करतोय ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. एक धाव एक्स्ट्रा मिळते. अंतर धावाच्या साहाय्याने संघ पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय 17वर. विघ्नेशजी म्हटलं ना तर एका चेंडूमध्ये 22 धावा आपण पाहत असाल. एक रील फेमस होत आहे आणि तर एका चेंडूमध्ये 22 होऊ शकतात. तर इथे 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूवर जर घणाघाती फटके आले अशा पद्धतीचे फटके आले तर मात्र धावसंख्येला आकार येऊ शकतो. पुढे पोहोचू शकतो. विजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो आणि संघाला मिळतात 4 धाव. 4 धावाच्या साहाय्याने संघ पोहोचला 21 वर. डीजे प्लीज. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचचं इक्वेशन आता बदललंय. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. 13 12. स्कोररकडनं थोडंसं आपल्याला गफलत झाली होती, क्षमा असावी. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सूर्या खेळण्यासाठी तयार होतोय. आडव्या बॅटने खेळलेला आहे. कार्पेट शॉट जरूर आहे. रोहित पकडण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव पूर्ण करतोय सूर्या. संघ पोहोचतोय 1 ने पुढे 22 वर. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत शिल्लक 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ह्या 2 फटके खेळू शकतोय की त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो प्रणित, ते जरूर पाहणार आहोत. प्रणित पंचांच्या डाव्या बाजूने येतोय. गोलंदाजी अप्रतिम होते आतापर्यंत. जर पाहिले 3 चेंडूमध्ये त्याने धावा खर्चिक केलेल्या आहेत 7. अजूनही चेंडू बाकी आहेत. 8 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. प्रणित वर्सेस खेळणार आहे जय. सूर्य एक चेंडू ऑफस्टिकच्या किंचितसा बाहेरचा चेंडू ऑफ ब्रेक केला होता आणि ब्रेक करत असताना चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं एस्टँच्यात किंचितसा बाहेर आणि खेळू शकला नाही फलंदाज जय. डॉट बॉल. बिंदी गेंद. आणि 2 चेंडूमध्ये धावा काढाव्या लागतील. अजूनही 11. एक मोठा फटका या चेंडूवर जर आला तर पुढे पोचू शकतात. परंतु पहा मिड ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन रिजन मध्ये क्षेत्रामध्ये असलेला 36 चेंडूवर येतोय आणि पोचेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. संघ 1 ने पुढे पोहोचतो 23 वर. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवर धावा काढाव्या लागतील 10. सूर्या खेळण्यासाठी तयार होतोय. साई मल्हार विरुद्ध खेळत असताना दिसत आहेत गोल्डन संघ. या सामन्यामध्ये जर चमत्कार घडला या शेवटच्या चेंडूवर, जर एखादा चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू, मॅच विनिंग होते, विन होतोय साई मल्हार संघ. 2000 रुपयाचं पारितोषिक साहिलकडनं आहे साई मल्हार संघाला आणि त्यानंतर अजयसाठी 500 रुपये, रोहितसाठी 500 रुपये, म्हणजे 3000 रुपयाचं पारितोषिक जरूर साहिल प्रमोद म्हात्रे यांच्याकडनं जरूर मिळालेलं आहे साई मल्हार संघाला. हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल गोल्डन संघ आपलं देखील मनापासून धन्यवाद. थँक्यू.